आज आपल्या कळमेश्वर या नगरीमध्ये आयोजित या आभार सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, या नगरीचे सुपुत्र सन्माननीय डॉक्टर राजीवजी पोद्दार साहेब, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय मनोहररावजी कुंभारे साहेब, इथे मंचावर उपस्थित असलेल्या आमच्या सौभाग्यवती आईश्री, उपस्थित असलेल्या सर्व मीनाताई तायवाडे, सर्व आमच्या महिला पदाधिकारी, दिलीपरावजी धोटे, संदीपजी उपाध्याय, घनश्यामजी देवके, सरिताताई नाथे, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय माजी नगरसेवक, आमच्या पक्षाचे सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि सर्व आमचे युवा मोर्चाचे सन्माननीय साथी, खऱ्या अर्थाने धनराज भाऊ देवके यांनी अतिशय आग्रह करून आजची ही सभा इथे आयोजित केली आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व कळमेश्वरच्या जनतेने खऱ्या अर्थाने अतिशय प्रेमाने, जिव्हाळ्याने आजचा हा स्वागत समारंभ केला. त्यासाठी सर्वांचे मी इथे मनपूर्वक कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. पण या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की माझी तशी इच्छा काटोलमधून लढण्याची होती. इथे डॉक्टर पोद्दार साहेब असतील, मनोहररावजी कुंभारे असतील, ॲडव्होकेट प्रकाशजी टेकाडे असतील, असे सगळे टोला मोलाचे नेते हे या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक लढवावी अशी त्यांची इच्छा होती, असे त्यांचे प्रयत्न होते आणि अतिशय मोठ्या मेहनतींनी सन्माननीय डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वामध्ये पक्ष संघटनेची बांधणी आज प्रत्येक गावामध्ये सातत्याने होत होती. स्वाभाविकरित्या त्यांच्यापैकी कोणाला इथून उमेदवारी मिळेल अशीच अपेक्षा मला देखील होती. पण शेवटच्या दिवशी मला देखील आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा मला सन्माननीय देवेंद्रजी गडकरी साहेब आणि बावनकुळे साहेबांनी डॉक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये सावनेरमधून लढण्याचे निर्देश दिले आणि प्रत्येकच नेत्यांनी, प्रत्येकच कार्यकर्त्यांनी त्याच्यानंतर अतिशय उत्स्फूर्तपणे, अतिशय मनाने ज्या पद्धतीने निवडणुकीची प्रचाराची धुरा सांभाळली आणि प्रत्येक जनतेपर्यंत जाऊन या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये मला इथे निवडून आणलं, त्यासाठी आज त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. पण या आभार सभेच्या माध्यमातून मला विशेष आभार आपल्या कळमेश्वर नगरीच्या, कळमेश्वर तालुक्याच्या सर्व जनतेचे मानायचे आहे. ज्या प्रेमाने, ज्या जिव्हाळ्याने आपण सर्वांनी मला निवडून दिलं, अतिशय उत्स्फूर्त आणि अतिशय चांगलं असं मताधिक्य या नगरीतून आणि या तालुक्यातून मिळालं, त्यासाठी मी आपला हात जोडून इथे आभार मानतो. आणि आपल्याला हे देखील सांगू इच्छितो की याच्या पहिलेचं राजकारण हे खुनशीचं राजकारण होतं, ते हेव्या देवाचं राजकारण होतं, ते दबावाचं राजकारण होतं, ते गुंडागर्दीचं राजकारण होतं, ते अवैध धंद्याचं राजकारण होतं. त्या सर्व आता कुठेही आपण चालून घेणार नाही. येणाऱ्या सर्व काळामध्ये आपल्या सर्वांची अतिशय इमाने, इद्वारे, प्रेमाने, जिव्हाळ्याने, आपुलकीने तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून हा आशिष तुमची सेवा करल, एवढं मी आजच्या दिवशी आवर्जून सांगू इच्छितो. आणि पदाची तशी मला लालसा नाही. तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळेस मी आमदारकी देखील सोडणारा, त्याग करणारा व्यक्ती, पण आपल्या हातून काही जनतेचं घडावं, त्याच्या माध्यमातून विकासाचे नवीन दालनं आपण आपल्या तरुणांसाठी उघडून देण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करावे. त्यासाठी सामाजिक जीवनामध्ये राहत असताना राजकीय जीवनात जर आलो तर नक्कीच जास्ती जलद गतीने आपण हे सर्व करू शकतो. त्याच्यासाठी आपण राजकारणात आहे, तुमच्या सर्व लोकांच्या सेवेसाठी राजकारणात आहे, तुमच्या सर्व लोकांच्या विकासासाठी राजकारण आहे, एवढं मी आवर्जून तुम्हाला सांगतो. आज आमचं घर देखील त्यानिमित्ताने डॉक्टर मधु देशमुखांच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या देशमुख कुटुंब हे कळमेश्वरचं रहिवासी. आमचे आजोबा इथे त्यानिमित्ताने शिकायला होते, आमचं त्यानिमित्ताने कुटुंब इथे आहे आणि म्हणून मी इतरत्र कुठचा नाही, मी कळमेश्वरचा पुत्र आहे, हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. या संपूर्ण कळमेश्वर नगरीच्या विकासाच्या संदर्भामध्ये ज्या संकल्पना सन्माननीय डॉक्टर पोद्दार साहेबांनी आखल्या आहेत, त्याला भरीस भर देऊन येणाऱ्या संपूर्ण कालखंडामध्ये हे कळमेश्वर शहर
आपल्या नागपूरच्या एक सॅटेलाइट सिटी प्रमाणे समोर यावं. आज तुम्ही पाहताय की आपण निवडून आल्यानंतर नागपूर कळमेश्वरच्या रस्त्याचं काम हे जलद गतीने चालू झालं. येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये अतिशय जोमाने हे काम आम्ही पूर्ण करून घेऊ आणि फक्त 10-15 मिनिटावर नागपूर पासून असलेल्या कळमेश्वरला ज्या ज्या पद्धतीच्या सोयी सुविधा सन्मान्य देवेंद्रजींनी सन्मान्य गडकरी साहेबांनी नागपूरला दिल्या आहेत, त्या धर्तीवर आपल्या कळमेश्वर सॅटेलाइट सिटीचा देखील विकास करण्यासाठी आशिष देशमुख तत्परतेने कार्य करेल हे तुम्हाला मी आवडतो. आपल्या इथे देखील गार्डन पाहिजे, आपल्या इथे देखील स्टेडियम पाहिजे, आपल्या इथे देखील जर तिथे एअर कंडिशन मटन मार्केट होत असतील, आपल्या इथे देखील फुलांचे, आपल्या इथे देखील भाजीपाल्याचे चांगले मार्केट पाहिजे. आणि त्या सर्व गोष्टींनी एक सर्वांगीण विकासाचं चित्र साकार करण्यासाठी आम्ही डॉक्टर साहेब धनराजजी देवके आणि सर्व भारतीय जनता पार्टीची टीम ही येणाऱ्या काळामध्ये काम करू. आज स्वाभाविकरित्या आपली देखील अपेक्षा आहे की आमच्या इथे देखील सिनेमागृह असलं पाहिजे, आमच्या इथे देखील नाट्यगृह असलं पाहिजे. आणि आता चिंता करण्याची आपल्याला काळजी नाही. आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे आणि आपण जो विजय तुम्ही आम्हाला हासिल करून दिला आहे, आपण जे म्हणू ती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने सन्मान्य फडणवीस तत्परतेने काम. मला माहिती आहे की या विकासाच्या संदर्भामध्ये आपल्या इथून जाणारे रस्ते असतील, ओव्हरब्रिज असतील, या सर्वांसाठी सन्मान्य गडकरी साहेबांचं देखील अतिशय मोलाचं असं योगदान मागच्या 10 वर्षामध्ये आपण पाहिलं. ते देखील आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहे आणि त्यांची देखील मदत घेऊन समोरच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलेल्या रस्त्याच्या नुसार की ओव्हरब्रिजसाठी आपण फायदा नक्कीच करून घेणार आहे. पण आपलं हे कळमेश्वर शहर एक आर्थिक चलनाचं देखील केंद्र बनावं. इथे MIDCच्या माध्यमातून अजून जास्ती MIDCचा विस्तार व्हावा, नवीन मोठे उद्योग देखील आपल्या कळमेश्वर भागामध्ये यावे, यासाठी विशेष प्रयत्न मी व्यक्तिशः करणार आहे. आपण पाहतो की नागपूर जिल्ह्यामध्ये आता हिंगणा MIDC मध्ये नवीन उद्योग येण्यासाठी जागा नाही, बुटीबोरीच्या MIDC मध्ये देखील त्या निमित्ताने जागा उरली नाही आहे. आणि म्हणून इंडस्ट्रियल ग्रोथ सेंटर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नागपूर जिल्ह्याचं जर कुठं होऊ शकतं तर ते आपल्या कळमेश्वर सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू आणि ते खरं करून दाखवण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये काम करू. MIDCच्या माध्यमातून अजून उद्योग यावे. आपल्या कळमेश्वर सावनेर तालुक्यातून चालू असलेली गेल पाईपलाईनचं काम, ज्याच्या माध्यमातून नॅचरल गॅसची पाईपलाईन ही मुंबई पासून इकडे जबलपूरला चालली आहे, दुसरी एक ओरिसाला त्याचा एक पार्ट चालला आहे. पण जबलपूरच्या जाणाऱ्या गॅस पाईपलाईनचा पूर्णपणे आपल्या गौंडखेडी पासून तर लिंगा लाणाई पासून खऱ्या अर्थाने सावंगी, हेटी आणि सावनेर तालुक्याच्या केळवद मधून ती पास होते. आज नागपूर शहरामध्ये डॉक्टर साहेब गॅसच्या सिलेंडरची गरज राहणार नाही. प्रत्येक घरामध्ये पिवळ्या गॅसच्या पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस मिळणार. माझा त्या निमित्ताने आग्रह राहणार आहे की कळमेश्वर सारख्या शहरामध्ये देखील सिलेंडरनी गॅस नाही, पण आपल्याला पाईपद्वारे प्रत्येकाच्या घरापर्यंत गॅस येण्यासाठी आपण ज्या पद्धतीने नागपूरला सिलेक्ट केलं त्याच धर्तीवर कळमेश्वरचं देखील करावं. पण त्याहूनही मोठी आपली महत्वाकांक्षा आहे या नॅचरल गॅस पाईपलाईनच्या आधारावर आपल्या इथे मध्य भारतातला सर्वात मोठा खताचा कारखाना निर्माण व्हावा. इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स, ज्याच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या सर्व राज्यांमध्ये एकही मोठं फर्टिलायझरचा कॉम्प्लेक्स किंवा कारखाना नाही आहे. तो निर्माण करण्याच्या दृष्टीने फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण अमितभाई शाह असतील, जयप्रकाशजी नड्डा असतील, ज्यांच्याकडे हे फर्टिलायझर खातं आहे, त्यांच्याकडून इथे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच्या माध्यमातून इथे जर उद्योग उघडला तर ह्या संपूर्ण कळमेश्वर नगरीचं आणि या तालुक्याचं चित्र पलटू शकतं. आपल्या शेतकऱ्यांना तर नक्कीच कमी दरामध्ये खतं उपलब्ध होतील. मग ते युरिया आहे, DAP आहे, NPK आहे की अमोनियम नायट्रेट आहे, पण त्याच्यापेक्षा जास्ती फायदा आपल्या इथे तरुण मुलांचा, मुलींचा होईल. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संध्या
या एवढ्या मोठ्या मेगा प्रोजेक्टच्या माध्यमातून आणण्याचे देखील यशस्वी प्रयत्न नक्कीच आपण करून दाखवू असा देखील विश्वास आजच्या दिवशी आहे। आणि म्हणून येणाऱ्या समोरच्या काळामध्ये गोंडखैरी परिसरामध्ये जे आता गोडाऊन्स उभे झाले त्याला इंटरनॅशनल लॉजिस्टिक हबच्या माध्यमातून तिथे अजून जास्ती वेअर हाऊसेस, अजून जास्ती कोल्ड स्टोरेज, आपल्या रेल्वेच्या माध्यमातून या नागपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे असतील या सर्वांवर आधारित रेल, एअर आणि रोड असं एकत्रित घेऊन जर आपण इंटरनॅशनल लॉजिस्टिक हब बनवला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या माध्यमातून देखील औद्योगिकरणाच्या दृष्टीने म्हणा किंवा रोजगाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाची भूमिका त्या इंटरनॅशनल लॉजिस्टिक हबच्या माध्यमातून होऊ शकतो ते देखील करण्याचे आपण नक्कीच प्रयत्न करतो। आज शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा आपला कळमेश्वर तालुका आहे। सगळेजण आपण बहुतांश शेतकरी कुटुंबातून येतो। आज आपल्याला योगायोगाने सांगताना हे होतं की झालेल्या फळगडीसाठी आपण 12.5 कोटी रुपये आपल्या संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना मंजूर केले आहे। ते लवकरच आपल्या सर्व कास्तकारांच्या खात्यावर जातील। पण अजूनही याच्या पुढच्या परिस्थितीमध्ये अजून इथे संत्रा उत्पादन वाढावं, मोसंबीचं उत्पादन वाढावं, त्यासाठी सिट्रस इस्टेट 25-30 कोटी रुपयाच्या ज्याच्या माध्यमातून सर्व संत्रा मोसंबी उत्पादकांना मार्गदर्शन नक्कीच, पण त्याच्या पलीकडे जाऊन ट्रुनिंग मशीन असेल, आपल्याला हार्वेस्टिंगच्या पद्धती असेल, या सर्व गोष्टींना मदत करणारी शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे सिट्रस इस्टेट हे आपल्याला तिरंगीला किंवा सवंद्रीला निर्माण करण्याच्या दृष्टीने देखील आपले प्रयत्न चालू झाले आहे। आज सर्व संत्रा मोसंबी उत्पादकांना मोठ्या संत्र्याला कळमना APMC मध्ये काट लागत होता, एका टनाच्या मागे 100 किलोचा, तो मागच्या 15 दिवसापासून आपण बंद करून दाखवला आहे। आणि तुमच्या शेतामध्ये देखील बगीच्यामध्ये व्यापारी जे येऊन तुमचा माल विकत घेतात त्यांना देखील काट देण्याची आता गरज नक्कीच राहिलेली नाही आहे। पण त्यावरही महत्वाचं आहे की सन्माननीय गडकरी साहेबांच्या मदतीने आपण नागपूर जिल्ह्यातल्या मिहानमधली महागाची जागा स्वस्तामध्ये पतंजलीच्या रामदेव बाबांच्या कारखान्यावर दिली। त्यांनी तिथे येऊन संत्रा मोसंबी इथं फळ आणि भाजीपाल्यांवर आधारित मशीन देखील तिथे इन्स्टॉल केली आहे। आमचे प्रयत्न राहणार आहे की ह्या पतंजलीच्या कारखान्याची लवकरात लवकर शुभारंभ व्हावा, जेणेकरून आमचा लहान संत्रा देखील चांगल्या अशा भावामध्ये आमचे शेतकरी या पतंजलीच्या रामदेव बाबाच्या कारखान्याला विकू शकतील। आणि त्या अनुषंगाने त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्या इथे मोठ्या प्रमाणात होणारा मोपाच्या परिसरामध्ये जो भाजीपाला आहे त्याच्या देखील प्रोसेसिंग आपल्या ह्या तालुक्यामध्ये त्यांनी लहान युनिट टाकावं अशा दृष्टीचे देखील आपण प्रयत्न करू। म्हणून शेतकऱ्यांच्या विकासाच्या संदर्भामध्ये, शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भामध्ये आपल्या राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना असतील, मग त्या मॅग्नेटच्या माध्यमातून असतील, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून असतील, आपल्या इथे पोखराच्या माध्यमातून जास्तीत जास्त गावं हे समाविष्ट करण्याच्या संदर्भामध्ये असेल, जलयुक्त शिवाराचा कार्यक्रम राबवून आपल्या तालुक्यातल्या प्रत्येकच गावामध्ये असलेल्या नदी नाल्या, तालुक्यात तलावाचं मोठं खोलीकरण, आपल्या येथे असलेल्या जुन्या बंधारांची दुरुस्ती आणि नव्याने बंधारे बांधण्याचं काम हे आपण जर केलं तर आपल्या इथे मे, जून, जुलै महिन्यामध्ये जी आपल्याला पाण्याची टंचाई भासते ती नक्कीच होणार नाही आणि आपल्या पाण्याची भूजल पातळी देखील हळूहळू का होईना वरती आल्याशिवाय राहणार नाही। आता देखील आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जलयुक्त शिवाराच्या दृष्टीने प्रयत्न करतोय। आज प्रत्येकच गावामध्ये तुम्ही जरी कळमेश्वरला राहत असाल, प्रत्येकाच्या शेती गावागावामध्ये 70-80 वर्ष झाले स्वतंत्रता मिळून। त्याच्या पहिले 50-100 वर्षापूर्वी इंग्रजांनी पांदी बनवल्या, पण त्या पांदीवर लक्ष देण्याचं काम कोणत्याही राज्यकर्त्यांनी याच्या पहिलेच्या काळामध्ये केलं नाही। त्या सर्वच्या सर्व पांदी येणाऱ्या 5 वर्षामध्ये
प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आपण ठोस असा निधी उपलब्ध करून देतोय। माझा देखील आमदार निधीचा प्रत्येक पैसा या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पाणीसाठी आपण खर्च करू आणि ह्या शेतकऱ्यांना आपला माल नेण्या आणण्याकरता त्या पाणीचा उपयोग होईल, त्याच्या शेतीची किंमत वाढेल। अशा चांगल्या दर्जाच्या पांधणी येणाऱ्या काळामध्ये कळमेश्वरच्या प्रत्येक शिवारामध्ये आपल्याला झालेला दिसतील, हे देखील मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो। आमचे माझी सौभाग्यवती आईश्री इथे आहे। आम्ही मागच्या आठवड्यामध्ये अतिशय मोठ्या अशा गारमेंटिंग युनिटमध्ये गेलो। मला सांगताना आनंद होतो की मोठ्या प्रमाणामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून देखील बचत गट आज कार्यरत आहे। ग्रामीण भागाच्या प्रत्येक गावामध्ये देखील बचत गट आहे आणि म्हणून नॅशनल लाईव्हलीहूड मिशनच्या माध्यमातून या सर्व बचत गटांना चांगलं असं प्रशिक्षण देण्याचं काम असेल, चांगलं असं अर्थसहाय्य शासनाकडून मंजूर करण्याच्या संदर्भात काम असेल, किंबहुना त्यांनी उत्पादित केलेला माल याला कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी। जसं की आम्ही ते गारमेंटिंग युनिट पाहिलं, त्याच्या माध्यमातून ज्या महिला तिथे कपडे बनवतात त्या रिलायन्स सारख्या कंपनीला ते विकतात। तिथे टाटाच्या माध्यमातून जे स्टोअर चालतात तिथे ते कपडे ते विकतात। मग त्यांना पाहिजे तेवढे शर्ट पॅन्ट त्यांच्या साईजचे, त्यांच्या क्वालिटीचे, त्यांच्या डिझाईनचे हे जर आपण गावोगावी आणि कळमेश्वर शहरातल्या बचत गटांच्या माध्यमातून बनवले, त्यासाठी लागणारी इकोसिस्टीम जर उभी केली तर नक्कीच कळमेश्वर सारख्या या तालुक्यामध्ये सर्व आमच्या महिला भगिनींना मोदीजींच्या संकल्पनेतलं लखपती दीदी याच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला वर्षाचे किमान 1 लाख कमवता येतील अशा पद्धतीची चांगली अशी योजना ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही महिलांच्या रोजगाराच्या संदर्भामध्ये त्यांना त्यांच्या बचत गटाला व्यवसाय उभा करून देण्याच्या संदर्भामध्ये करतोय। त्याचा देखील महिला भगिनींना फायदा होईल आणि म्हणून स्वप्न पुष्कळ आहे। त्यासाठी आपली साथ ही सातत्याने लागणार आहे। काहीतरी करून दाखवण्याची मनामध्ये जिद्द आहे, तळमळ आहे आणि ते आपण करून नक्कीच दाखवू असा देखील विश्वास आजच्या दिवशी नक्कीच आहे। ज्या मोठ्या मताधिक्यांनी आपण निवडून दिलं त्या प्रत्येक मताचा ऋण म्हणून आपण याला हे सर्व काम करून दाखवायचं आहे आणि आपल्या सावनेर कळमेश्वर मध्ये जे पोटेन्शियल आहे, खापरखेड्याला वीज निर्मिती आपण करतो मोठ्या प्रमाणामध्ये, कोळशाच्या खाली या आदासा, बोरगाव, गोंडखैरी, आता तर इथे आलेसूर पर्यंत अडाणीच्या त्या निमित्ताने माईन येणार आहे। म्हणून या माईन्सच्या माध्यमातून देखील रोजगार निर्माण त्या ठिकाणी करतोय आणि म्हणून कोळसा आहे, वीज निर्मिती आहे, पाण्याचे भरपूर साठे आहे। या सर्वांवर आधारित येणाऱ्या काळामध्ये चांगलं जर नियोजन आपण केलं, चांगली जर शासनाची मदत आपल्याला राहिली तर हा सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र फक्त विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबर करण्याचा आपण करू शकतो आणि ते करण्याची जिद्द ही आपल्या मनात आहे। ते खऱ्या अर्थाने सार्थक केल्याशिवाय आशिष देशमुख स्वस्थ बसणार नाही असं देखील वचन आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना देतो। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या मेहनतीने, आपल्या सर्वांच्या आपुलकीने आज मी इथून आमदार होऊ शकलो आणि नक्कीच परत एकदा आपल्या सर्वांची सेवा करू, या भागाचा विकास करू, या मतदार रूपी जे ऋण आहे ते परत करण्याच्या दृष्टीने आम्ही दिवस रात्र एकत्र करतोय, आपली सर्वांची सेवा करतोय। एवढंच मी आवर्जून आपल्या सर्वांना आश्वासित करू इच्छितो। जास्ती वेळ मी आपला घेणार नाही, 10 ते वाजलेले आहे, पण या कळमेश्वर नगरीचा येणाऱ्या काळामध्ये अजून भव्य दिव्य विकास व्हावा, नागपूरची सॅटेलाइट म्हणून ती नावारूपास यावी, इथे आर्थिक क्रांती अजून निर्माण व्हावी, त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सोबत जसे आजपर्यंत इथची जनता राहिली आहे, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राहील आणि त्या माध्यमातून केंद्राची सरकार, राज्याची सरकार, कळमेश्वरची सरकार, आमदार आपला, नगरसेवक आपले, नगराध्यक्ष आपला जर राहिला तरच आपण ह्या राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून चांगले असे काम हे शहरात करू शकू आणि मला विश्वास आहे की आपण आपल्या सोबत राहाल, आमच्या सोबत राहाल, भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहाल, मोदीजींच्या सोबत राहाल आणि नक्कीच ज्या ज्या काही योजना केंद्र सरकार, राज्य सरकारच्या आहे, लाभाच्या योजना असतील, आवास घरकुलच्या योजना असतील, या भागामध्ये गावामध्ये असलेल्या कितीतरी वर्षापासून
झुडपी जंगलावर स्थायी झालेले अतिक्रमण केलेले लोक यांना देखील कायम स्वरूपी पट्टे हे सन्मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे. अशा कितीतरी योजना आम्हाला साकार करायच्या आहे. त्यासाठी आपले सर्वांचे आशीर्वाद येणाऱ्या पुढच्या सर्व काळामध्ये आम्हाला राहतील अशी